सर, कल राहुल गांधी का बयान आया मणिपुर को लेके कि ये जो मणिपुर का पैटर्न है ये बीजेपी आरएसएस इनके मतलब पॉलिटिक्स का नतीजा है। अगर ये पॉलिटिक्स का नतीजा नहीं होता तो प्रधानमंत्री जी लक्षद्वीप में जा सकते हैं एक सीट का हिसाब करने के लिए, लक्षद्वीप में जा सकते हैं। लेकिन अब तक 1.5 साल हो गया, प्रधानमंत्री मणिपुर नहीं जा सकते। राहुल गांधी मणिपुर पहुंच गए, हाँ, और भी विपक्ष के नेता मणिपुर पहुंच गए, वहां के लोगों से बातचीत जाकर करते हैं, वहां की वेदना समझ लेते हैं। लेकिन हमारे देश के प्रधानमंत्री लक्षद्वीप जाकर बैठते हैं समुद्र तट पर, हाँ, और वहां बैठकर मालदीव के साथ झगड़ा करते हैं। लेकिन मणिपुर में जो चाइना के लोग घुस गए हैं, उनसे पंगा लेने की हिम्मत बीजेपी और आरएसएस में नहीं है। तो राहुल गांधी जी ने गलत क्या बोला है? राजनीति तो है ना, कौन सी राजनीति है ये? राजनीति देश हित की नहीं है, राष्ट्र हित की नहीं है। ये राजनीति सिर्फ भारतीय जनता पार्टी की चुनाव की राजनीति है। बोलिए सर, राम मंदिराच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी पुन्हा एकदा लक्ष केले उद्धव ठाकरेंना। बघा, राम मंदिर हा विषय जर फडणवीसांना लक्ष करण्याचा वाटत असेल महाराष्ट्रात शिवसेनेला, तर मला असं वाटतं फडणवीस यांनी गेल्या 30-35 वर्षातला राम मंदिर लढ्याचा इतिहास समजून घ्यावा। फडणवीस यांनी आधी स्वतःची खुर्ची सांभाळावी। ज्या पद्धतीनं त्यांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री केलेला आहे ना, त्याच्यावर त्यांनी पाहावं। मी जे म्हणतो, या महाराष्ट्रामध्ये 1 फुल 2 डाऊटफुल यांचं सरकार सुरू आहे, बरं का? आणि हे जे 1 फुल आहेत ते सुद्धा राहणार नाहीत, आणि 2 डाऊटफुल उपमुख्यमंत्री आहेत। आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा पूर्ण नाही आहेत, त्या सुद्धा वाटेकरी आहेत। त्यांनी त्याच्यावर बोलावं। राम मंदिराच्या संदर्भात शिवसेनेचं योगदान काय आहे हे या जगातला प्रत्येक हिंदू जाणतो। तेव्हा देवेंद्र फडणवीस नव्हते, गोधडीमध्ये होते, सगळे गोधडीमध्ये रांगत होते। काय काय सांगतात ते राम मंदिरावर? आणि तुम्ही काय प्रश्न विचारता राम मंदिरावर आम्हाला? त्यांना विचारा प्रश्न, तुम्ही कुठे होतात म्हणून। डरपोक पळून गेले हे लोक, मैदान सोडून पळून जाणाऱ्या लोकांनी, अयोध्येच्या मैदानातून पळून जाणाऱ्या लोकांनी, या पळपुट्यांनी शिवसेनेच्या राम मंदिरातील योगदानावरती प्रश्न विचारावे। ही संघनीती आहे, स्वतःची नामर्दानगी लपवायची आणि दुसऱ्याच्या शौर्यावरती बोट दाखवायचं, बरं का? हा रामाचा अपमान करतायत ते। देवेंद्र फडणवीस बोलिए काय? मातोश्री बाहेर मोठा कांड करण्याची शक्यता आहे असा महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन आला। मुंबई ते गुजरात या ट्रेन मध्ये 4 अज्ञात मुस्लिम तरुण होते, यांचं संभाषण। मी बघा, हे जे आहे, कोणते तरुण होते, काय होते हे मला माहिती आहे, आमच्याकडे माहिती सगळी आहे। राम मंदिर ओढून द्यायची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते, त्यांनी मुसलमान नावं घेतली होती आणि राम मंदिर ओढून घ्यायची धमकी देत होते। या देशामध्ये लोकसभा निवडणुकीआधी अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून, बरं का, अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायच्या किंवा निवडणुकांना सामोरं जायचं, हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे। ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे। महाराष्ट्रामध्ये जे डाऊटफुल सरकार आहे त्यांची नाही, ते सुडानं पेटलेलं सरकार आहे। ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे। ज्या पद्धतीनं ठाकरे कुटुंबाचं संरक्षण